Welcome students in this next video of chapter number 6 animal classification, which is made for semi English and explained in Marathi. If you like my channel, then subscribe and like and share my videos to other also, which is based on reduced syllabus. Let us here see the फायलम पोरीफेरा. पण आता 10 फायला बघणार आहोत नॉन कॉर्डेटचे. त्याच्यामधला फायलम पोरीफेरा जो आहे तो पोरीफेरा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. हा बघत असताना आपण पहिल्यांदा पोरीफेराची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत, ती वैशिष्ट्ये आपण बघूयात. Characteristics. First, these animals are with simplest body plan and called as sponges. They bear numerous pores on their body. Those pores are called as ostia and oscilla. आता ह्या ॲनिमल्स या पोरीफेरा गटामधले जे आहेत, फायलममधले जे आहेत, त्याची बॉडी जी आहे ती सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन असतो, म्हणजे अगदी साधी शरीररचना असते आणि त्यांना स्पॉन्जेस म्हणजे स्पंज असं म्हटलं जातं. त्याच्या शरीरावरती न्यूमरस पोर्स म्हणजे असंख्य छिद्र असतात आणि ह्या पोर्सना काय म्हटलं जातं, ऑस्टिया आणि ऑस्किला असं म्हटलं जातं. या ठिकाणी ही जी फिगर आहे ती सायकॉन स्पॉन्जची आहे. या ठिकाणी ऑस्टिया दाखवलेलं आहे, ऑस्किलम दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर दीज आर ॲक्वेटिक ॲनिमल्स. मोस्ट ऑफ देम आर मराईन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. या पोरीफेरा गटामधले बहुतांशी प्राणी जे आहेत ॲक्वेटिक आहेत, म्हणजे पाण्यामध्ये राहतात. त्यातले बहुतांशी मराईन म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये राहतात, म्हणजे समुद्रात जलवासी आहेत. त्याच्यानंतर काही आहेत फ्रेश वॉटरमध्ये राहतात, गोड्या पाण्यामध्ये राहतात. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी, म्हणजे याचे शरीर जे आहे या गटातल्या प्राण्यांचं असिमेट्रिकल म्हणजे असममित असतं. असिमेट्रिकलचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे की याच्यामध्ये दोन भाग बॉडीचे होत नाहीत. त्याच्यानंतर चौथं जे आहे, दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाईप ऑफ सेल्स, कॉलर सेल्स. यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या सेल्स म्हणजे पेशी असतात, त्यांना कॉलर सेल्स असं म्हटलं जातं. ह्या कॉलर सेल्स काय करतात, या कॉलर सेल्सच्या मदतीने हे प्राणी या गटातले आपल्या शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. ह्या कॉलर सेल्स या ठिकाणी दाखवलेल्या आहेत, ह्या कॉलर सेल्स आहेत. त्याच्यानंतर दीज ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच्ड टू सबस्ट्रॅटम हेन्स डू नॉट शो लोकोमोशन, हेन्स दे आर रेफर्ड ॲज सेडेंटरी ॲनिमल्स. यामध्ये आता हे प्राणी सबस्ट्रॅटम त्याला अटॅच असतात, म्हणजे आधात्रीशी जोडलेले असतात. दॅट इज व्हाय दे डू नॉट शो लोकोमोशन. त्यामुळं ते हालचाल त्यांच्यामध्ये होत नाही आणि हालचाल होत नाही म्हणून त्याला सेडेंटरी ॲनिमल्स म्हणजे सेडेंटरी म्हणजे स्थानबद्ध, एकाच ठिकाणी स्थानबद्ध असलेलं असं म्हटलं जातं. देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड बाय स्पिक्युल्स ऑर स्पॉन्जिन फायबर्स. स्पिक्युल्स आर मेडअप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका. यांच्या स्पॉन्जी बॉडी म्हणजे स्पंजासारख्या शरीराला साधारणपणे स्पिक्युल्स ऑर स्पॉन्जिन्स फायबर्स असतात. म्हणजे या ठिकाणी स्पिक्युल्स म्हणजे कंटिका किंवा शुकिकांचा याच्यामध्ये तंतूचा आधार, या फायबरचा आधार सपोर्ट या स्पॉन्जी बॉडीला असतो. त्याच्यानंतर या स्पिक्युल्स किंवा हे जे स्पॉन्जियन फायबर्स जे आहेत हे कशाने बनलेले असतात, तर कॅल्शियम कार्बोनेट किंवा मग सिलिका त्याच्या बनलेल्या ह्या असतात. ह्या 7. दीज ॲनिमल्स फीड अपॉन स्मॉल ऑर्गॅनिझम्स टेकन इन देअर बॉडी अलॉंग विथ द वॉटर. आता हे ॲनिमल्स कशावरती जगतात, तर स्मॉल ऑर्गॅनिझम्स टेकन इन देअर बॉडी अलॉंग विथ वॉटर. ते पाणी शरीराच्या आतमध्ये घेतात आणि शरीराच्या आतमध्ये पाणी घेतलं की त्याच्यामधून स्मॉल ऑर्गॅनिझम्स साहजिकच पाण्याबरोबर शरीराच्या आतमध्ये येतात आणि त्याच्यावरच ते काय करतात, जगत असतात. वॉटर इज टेकन थ्रू ऑस्टिया अँड गिव्हन आउट थ्रू ऑस्क्युला. या ठिकाणी आता या ठिकाणी हा सायकॉन स्पॉन्ज आहे. या ठिकाणी काय दाखवलं आहे, ऑस्क्युला दाखवलेला आहे, हा ऑस्टिया दाखवलेला आहे.
वॉटर इज टेकन थ्रू ऑस्टिया. म्हणजे ह्या ऑस्टिया जो आहे ह्या ऑस्टियाच्या मार्फत काय करतात ते सायकॉन स्पॉन्ज जे आहेत ते वॉटर काय करतात बॉडीमध्ये आपल्या घेतात, पाणी शरीरामध्ये घेतात आणि बाहेर कुठून सोडतात तर इथून ऑस्क्युलम म्हणजे ऑस्क्युलाच्या मार्फत बाहेर सोडतात. म्हणजे इथून पाणी आत घेतलं की साहजिकच स्मॉल ऑर्गॅनिझम त्यांच्या बॉडीमध्ये येतात आणि ते अन्न म्हणून वापरतात आणि पुन्हा ते पाणी इथून बाहेर सोडलं जातं. दीज ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय बडिंग. आता यांच्यामध्ये रिप्रोडक्शन प्रजनन कोणत्या पद्धतीनं होतं तर बडिंग मेथड तुम्हाला माहिती आहे, कलिकायन पद्धतीनं यांच्यामध्ये प्रजनन होतं. अँड असेक्शुअल मेथड. आता ही बडिंग जी मेथड आहे ती कसली आहे, असेक्शुअल मेथड म्हणजे या ठिकाणी यांच्यामध्ये जे अलैंगिक प्रजनन पद्धतीनं, असेक्शुअल मेथड म्हणजे अलैंगिक पद्धतीनं किंवा सेक्शुअल मेथड लैंगिक पद्धतीनं प्रजनन होतं. बिसाइड्स दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन ऑल्सो. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये रिजनरेशनची ॲबिलिटी क्षमता देखील असते. आता रिजनरेशन म्हणजे काय, आता याच्यामध्ये हे बघितले की अलैंगिक प्रजनन त्यांच्यामध्ये होतं किंवा सेक्शुअल म्हणजे लैंगिक प्रजनन होतं किंवा त्यांच्यामध्ये खूप चांगली क्षमता असते की रिजनरेशनची सुद्धा असते. रिजनरेशन म्हणजे काय तर एखादा बॉडीचा भाग जर तुटला तर तो साधारणपणे पाल तुम्हाला माहिती आहे की पालीची शेपूट जर तुटली तर पालीची शेपूट परत आपोआप काय होते परत निर्माण होते. तशा पद्धतीची रिजनरेशनची ॲबिलिटी जी क्षमता ही या पोरिफेरा गटातील ॲनिमल्समध्ये असते. याच्यामध्ये एक्झाम्पल्स कुठले पोरिफेरा गटामध्ये ॲनिमल्स आहेत. आता ह्या गटामध्ये तुमची पाठीमागील चार्टमध्ये आपण पाहिलेलं आहेच. याच्यामध्ये आता वैशिष्ट्य कुठली आहेत बघा, आपण आता बघूयात यामध्ये. तर याच्यामध्ये साधारणपणे एक्झाम्पल्स आहेत जे त्याला सायकॉन म्हटलं जातं. त्याच्यानंतर युस्पॉन्जिया, बाथ स्पॉन्ज, आंघोळीचं स्पंज असल्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर हायालोनिमा आणि युप्लेक्टेला इत्यादी एक्झाम्पल्स जे आहेत या पोरिफेरा गटामधल्या ॲनिमलचीही आहेत. या ठिकाणी आपण दुसरा फायलम या गटातला बघणार आहे, नॉन कॉर्डेट्समधला सिलेंटरेटा और निडारिया. यालाच काय म्हटलं जातं सिलेंटरेटा किंवा निडारिया संघ असं म्हटलं जातं. याची वैशिष्ट्ये काय आहेत, बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सिलिंड्रिकल और अम्ब्रेला लाईक. इफ इट इज सिलिंड्रिकल इट इज कॉल्ड ॲज पॉलिप अँड इफ इट इज अम्ब्रेला लाईक इट इज कॉल्ड ॲज मेड्युसा. जर या ठिकाणी या गटातल्या निडारिया गटातले जे ॲनिमल्स आहेत त्यांची बॉडी सिलिंड्रिकल किंवा अम्ब्रेला लाईक असते. सिलिंड्रिकल म्हणजे या ठिकाणी साधारणपणे दंडाकृती असते किंवा छत्रीच्या आकाराची असते. सिलिंड्रिकल दंडाकृती असेल तर याला पॉलिप म्हणतात आणि अम्ब्रेला लाईक असेल तर याला काय म्हणतात मेडुसा असं म्हणतात. या ठिकाणी मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मराईन. हे सुद्धा खाऱ्या पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये आढळतात. ओन्ली फ्यू आर फ्रेश ड्वेलर वॉटर ड्वेलर्स. काहीच फक्त या गटातले ॲनिमल्स आहेत ते गोड्या पाण्यामध्ये आढळतात. याच्यानंतर बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स आर रॅडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. बहुतांशी या गटातल्या प्राण्यांची जी बॉडी आहे, शरीर जे आहे रॅडियली सिमेट्रिकल असतं. म्हणजे अरीय सममिती म्हणजे कोणत्याही अक्षातून शरीराचे भाग जर केले तर साधारणपणे 2 भाग पडतात. अँड डिप्लोब्लास्टिक म्हणजे द्विस्तरीय, हे आपण पाठीमागे शिकलो आहे. चौथं निडोब्लास्ट बियरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. आता या ठिकाणी यांच्या माउथभोवती म्हणजे तोंडाभोवती टेंटॅकल्स म्हणजे दंश पेशीयुक्त शुंडके असतात. या ठिकाणी टेंटॅकल्स दिलेले आहेत बघा. ही हायड्राची बॉडी आहे. दिस फिगर डिनोट्स हायड्रा. हायड्रामध्ये हे टेंटॅकल्स आहेत. हे टेंटॅकल्स काय करतात या ठिकाणी बघा तर दंश पेशी असतात. यामध्ये टेंटॅकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. याच्यामध्ये हे टेंटॅकल्सचा उपयोग काय होतो, ह्या टेंटॅकल्सचा
या ठिकाणी कॅप्चरिंग द प्रे भक्ष्य पकडण्यासाठी होतो. व्हेरॅज निडोब्लास्ट्स इंजेक्ट द टॉक्झिन इन द बॉडी ऑफ द प्रे. याच्यामध्ये असणारे जे निडोब्लास्ट आहेत, दंशपेशी ज्या आहेत, निडोब्लास्ट म्हणजे दंशपेशी, या दंशपेशी काय करतात तर या इंजेक्ट द टॉक्झिन इन द बॉडी ऑफ द प्रे. त्यांचं जे भक्ष्य आहे त्या भक्ष्यामध्ये काय करतात, टॉक्झिन म्हणजे विषारी घटक जो आहे तो काय करतात, त्याच्यामार्फत या निडोब्लास्टच्या मार्फत हे काय करतात, टेंटॅकलच्या मार्फत ते सोडलं जातं त्याच्यामध्ये. याच्याबरोबर आता हे जे टेंटॅकल्स आहेत हे टेंटॅकल्स या ठिकाणी दाखवलेले आहेत बघा. सी ॲनिमोन याची फिगर आहे, सी ॲनिमोन. या ठिकाणी हे टेंटॅकल्स आहेत. ह्या टेंटॅकल्स का अशा पद्धतीनं हे टेंटॅकल्स या ठिकाणी असतात. इथं देखील टेंटॅकल्स हे आहेत. टेंटॅकलचं हे फंक्शन या ठिकाणी आहे. दोज आर युजफुल फॉर प्रोटेक्शन टू. आणि या टेंटॅकलचा उपयोग काय होतो या ॲनिमल्सना, या गटातल्या, तर प्रोटेक्शनचा म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी देखील होतो. या गटात कोणते निडारिया गटामध्ये ॲनिमल्स येतात तर हायड्रा म्हणजे जलवाल येतं. त्याच्यानंतर ॲडामासिया, सी ॲनिमोन असं त्याला म्हटलं जातं, म्हणजे समुद्रफूल असं म्हटलं जातं याच्यामध्ये. त्याचबरोबर फिसालिया किंवा फायसेलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं देखील याला म्हटलं जातं. ऑरेलिया म्हणजे जेलीफिश आणि कोरल्स म्हणजे प्रवाळ असं या ठिकाणी म्हटलं जातं. ही जी फिगर आहे या ठिकाणी दाखवलेली, ही वरची फिगर आपण बघितली हायड्राची आहे, या ठिकाणी ही कोरल म्हणजे प्रवाळाची आहे आणि ही सी ॲनिमोन, या ठिकाणी सी ॲनिमोनची ही फिगर आहे. आता या ठिकाणी सी ॲनिमोन म्हणजे समुद्रफूल असं थोडक्यात त्याला म्हटलं जातं. अशा पद्धतीने हे निडारिया फायलममध्ये येणारे काही ॲनिमल्स या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत. तिसरा फायलम या ठिकाणी आपण बघूया. आता या ठिकाणी दिलेला तिसरा फायलम जो आहे त्याला फायलमला काय म्हटलं आहे तर प्लॅटीहेल्मिंथस हा जो फायलम आहे तो फायलम. आता बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज स्लेंडर अँड फ्लॅट लाईक. या ठिकाणी अ लीफ ऑर अ स्टिप, हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ फ्लॅटवॉर्म्स. चपटेकृमी थोडक्यात त्याला म्हटलं जातं. यांचं शरीर जे आहे स्लेंडर, सडपातळ आणि पट्टीसारखं चपटं, म्हणजे पानाची आणि किंवा पानाची किंवा स्टिप एखादी पट्टी असतं याच्यासारखं चपटं असतं. हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ फ्लॅटवॉर्म्स, म्हणून त्याला चपटेकृमी असं म्हणतात या ठिकाणी. आता मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडोपॅरासाइट्स, फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वॅटिक. बहुतांशी या गटातले प्लॅटीहेल्मिंथस या गटातले जे ॲनिमल्स आहेत ते एंडोपॅरासाइट्समध्ये अंतःपरजीवी असतात, म्हणजे शरीराच्या आतमध्ये असतात. परंतु काही थोडे फ्री लिव्हिंग म्हणजे स्वतंत्र राहणारे असून किंवा काही मग ते पाण्यामध्ये देखील राहतात. बॉडी इज असिलोमेट, यांचं शरीर आहे देहगुहाहीन, म्हणजे देहगुहा त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. बायलॅटरल सिमेट्रिकल, द्विपार्श्व समिमिती म्हणजे शरीराचे दोन भाग होतात. त्याच्यानंतर दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक, यांचं शरीर जे आहे 3 स्तरांनी बनलेलं आहे. पाठीमागं मी सांगितलेलंच आहे. दॅट इज देअर बॉडी इज मेड अप ऑफ 3 जर्म लेयर्स, दॅट इज एंडोडर्म, इक्टोडर्म अँड मेसोडर्म. These animals are hermaphrodite, that is male and female reproductive systems are present in the same animal body. याला hermaphrodite याचा अर्थ काय तर याला काय म्हटलं जातं या ठिकाणी उभयलिंगी. उभयलिंगी कशाला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये 2 लिंग असतात, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण असते. आता मानवाचं आपण उदाहरण घेतलं तर मानवामध्ये फिमेलमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते आणि मेलमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते. पण या गटातले जे प्राणी आहेत प्लॅटीहेल्मिंथस
हे दे कसे आहेत, हर्मोफ्रोडाईट म्हटलं जातं. का म्हटलं जातं तर मेल आणि फिमेल दोन्हीही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रजनन संस्था सेम प्रेझेंट इन द सेम ॲनिमल बॉडी. एकाच प्राण्यामध्ये ह्या दोन्हीही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स असतात. एक्झाम्पल्स याच्यामध्ये प्लॅनेरिया आहे, त्याच्यानंतर लिव्हर फ्लूक, टेपवॉर्म म्हणजे पट्टकृमी, हे याच्यामध्ये एक्झाम्पल्स या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये आपल्याला कॅरेक्टर्स विचारली जातात, वैशिष्ट्य, आणि हे ॲनिमल्स कुठल्या गटामध्ये येतं हे सुद्धा विचारले जातं. अतिशय महत्त्वाचा हा चॅप्टर देखील या दृष्टीनं आहे. याच्यामध्ये या ठिकाणी बघा लिव्हर फ्लूक दिलेला आहे. हे लिव्हर फ्लूकचं माउथ, ओरल सकर आहे, जिनायटल ऑपरेचर आहे, लिप लाईक बॉडी आहे या ठिकाणी, व्हेंट्रल सकर आहे या ठिकाणी, लिव्हर फ्लूक या ठिकाणी हे दाखवलं आपल्याला. या ठिकाणी प्लॅनेरियाची बॉडी आहे, पाठीमागील चॅप्टरमध्ये आपण बघितलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी टेपवॉर्म, चपटेकृमी जे आहेत या ठिकाणी, किंवा पट्टकृमी जे आहेत, हे पट्टकृमी या ठिकाणी दाखवलेले आहेत. धस ॲनिमल्स इन फायलम प्लॅटीहेल्मिंथस वी हॅव हिअर स्टडीड. लेट अस सी नेक्स्ट फायलम ॲस्चेलमिंथेस. गोलकृमी प्राण्यांचा संघ गोलकृमी म्हटलं जातं. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज लॉंग थ्रेड लाईक ऑर सिलिंड्रिकल, हेन्स दे आर कॉल्ड ॲज राऊंडवॉर्म्स. या गटातील प्राण्यांचे जे शरीर आहे हे कसं असतं तर लॉंग थ्रेड लाईक, लांबट बारीक धाग्यासारखं, किंवा मग दंडगोलाकार सिलिंड्रिकल म्हणजे असतं, म्हणून त्याला राऊंडवॉर्म म्हणजे गोलकृमी असं म्हणतात. दीज ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडोपॅरासाइट्स. हे एकतर फ्री लिव्हिंग म्हणजे स्वतंत्र राहणारे असतात, किंवा अंतःपरजीवी असतात. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आर आयदर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. जे स्वतंत्र राहणारे आहेत ते ॲक्वॅटिक म्हणजे जलवासी असतात, किंवा टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर असतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक. याच्यामध्ये या प्राण्यांचं शरीर ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 लेयर्स आर प्रेझेंट. अँड सिडोसिलोमेट म्हणजे आभासी देहगुहा असते, पण कशी असते सिडोसिलोमेट म्हणजे आभासी म्हणजे फसवी देहगुहा असते. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज नॉन सेगमेंटेड. या प्राण्यांच्या शरीराचे सेगमेंट्स होत नाहीत, म्हणजे अखंडित शरीर असतं. अँड कवर्ड विथ टफ क्युटिकल. आणि यांच्या शरीराच्या भागावरती टफ क्युटिकल असतं, म्हणजे एक भक्कम असं उपचर्म असतं, म्हणजे स्किन असते थोडक्यात. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. एकलिंगीच असतात. यांच्यामध्ये फक्त कोणते तरी एकच रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याच्यामध्ये असते. उदाहरणार्थ या ठिकाणी एक्झाम्पल्स ॲस्कॅरिस, इंटेस्टिनल वॉर्म म्हणजे आतड्यामध्ये राहणारे. आता इथं आपण म्हटलेच, या ठिकाणी म्हटलेलंच आपण की एंडोपॅरासाइट्स म्हणजे शरीराच्या आतमध्ये राहणारे, म्हणजे इंटेस्टिनल वॉर्म आतड्यातील पोटामध्ये असणारे आपल्या ॲस्कॅरिस म्हणजे जंत आहेत. त्याच्यानंतर फिलारियल वॉर्म, त्याच्यानंतर फिलारियल वॉर्म म्हणजे हत्ती पाय रोगाचा जो जंत आहे त्याला असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर लोआ आयवॉर्म, लोआ नावाचा हा जो आहे वॉर्म तो कुठं असतो तर डोळ्यामध्ये असतो, त्याला डोळ्यातील जंत असं म्हणतात. या ठिकाणी आपल्याला ॲनिमल्स इन धिस फायलम ॲस्चेलमिंथस आर गिव्हन फिगर्स. मेल ॲस्कॅरिस याला म्हटलेलं आहे बघा. आतड्यामधला जो पोटातील जंत असतो हा मेल ॲस्कॅरिस आहे, आणि हा दुसरा जो आहे फिमेल ॲस्कॅरिस, म्हणजे मेल ॲस्कॅरिस फिमेल ॲस्कॅरिस. मेल ॲस्कॅरिसला बघा या ठिकाणी काय काय भाग आहेत. या ठिकाणी माउथ आहे, या ठिकाणी टेल आहे, आणि या ठिकाणी होल आहे. या ठिकाणी फिमेल ॲस्कॅरिस इथं माउथ आहे, जिनायटल ऑपरेचर या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी होल आहे, आणि या ठिकाणी टेल आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आजचा हा भाग या टॉपिकचा या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. हिअर वी हॅव कंप्लीटेड this point in this video. See the next point of this chapter into next video. You can also see my chapters or videos in playlist also. Thanks for watching this video.